नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की लाडक्या बहिणींची जी ई-केवायसी पोर्टल सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, तर याचं काय झालं याची देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत आणि ज्यांची ई-केवायसी चुकलेली आहे अशा लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी। तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती घेणार आहोत। चला तर व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया। तर सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी की संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मागील हप्ते रेग्युलर आलेले आहेत अशा लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी वितरित होणार याचीच उत्कंठा लागलेली आहे। आज दिवसभरामध्ये देखील संपूर्ण महाराष्ट्राचं जीआरचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे तर या ठिकाणी आज जीआर प्रसिद्ध झाले नाहीये, पण आज महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री अजितदादांच्या ठिकाणी त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे। आणि लक्षात घ्या की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर ही महत्त्वाची अपडेट आहे, म्हणजेच लक्षात घ्या की आता पुढची कार्यवाही पुढील आठवड्यामध्ये होणार आहे। लक्षात घ्या की आज शनिवार ऑलमोस्ट संपलेलाच आहे, उद्या रविवार आहे, सुट्टीच्या दिवसामध्ये लक्षात घ्या शासकीय जीआर येणार नाहीये। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ते वितरणाचा जीआर पुढील आठवड्यामध्ये सोमवारपासून शनिवारपर्यंत कोणत्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो। तर ही सर्वात मोठी अपडेट आहे। आणि याचबरोबर अशा लाडक्या बहिणी देखील आहेत ज्यांना डिसेंबर नोव्हेंबर महिन्याचे हप्ते आले नाही आहेत, तर अशा लाडक्या बहिणींसाठी देखील शासन तत्पर आहे। आपण यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की शासनामार्फत अशा लाडक्या बहिणी पात्र असून ई-केवायसी चुकलेली आहे यांना लाभामध्ये कसं आणता येईल यासाठी प्रयत्नशील आहे। यामुळे मोठ्या प्रमाणावरती अंगणवाडी सेविकांकडून कागदपत्र पडताळणी सुरू झालेली आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये सांगण्यात येत होतं की ई-केवायसी पोर्टलवरती सुरू होणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे, तर अशी माहिती समोर येत होती, पण आता या माहितीला पूर्णविराम आलेला आहे। पोर्टलवरती कोणत्याच प्रकारची ई-केवायसी सुरू होणार नाही आता हे स्पष्ट झालेलं आहे, कारण का अंगणवाडी सेविकांकडे तशा संबंधित प्रत्येक गावानुसार, जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार या याद्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। आणि अंगणवाडी सेविकांना हा जो लाभ आणि अंगणवाडी सेविकांना कागदपत्र पडताळणी देखील पुढील काही दिवसांमध्ये लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि याचबरोबर शासनामार्फत स्पष्ट देखील झालेलं आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ देखील लाडक्या बहिणींना त्या जेव्हा पात्र होतील, कागदपत्र पडताळणी त्यांची होईल, त्यानंतर त्यांना दिला जाणार आहे। तर याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, तर या 3 महिन्यांच्या हप्ते वितरणाची अपडेट याच आठवड्यामध्ये आपल्याला मिळणार आहे। कारण का मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील मागील 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दुखवटा असल्यामुळे कोणतीच घोषणा केली नाही आहे, त्या देखील घोषणा पुढील आठवड्यामध्ये 100% करणार आहेत। त्यामुळे तुम्ही पात्र असून ई-केवायसी चुकले असेल घाबरू नका, तुमची कागदपत्र तुमच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडे सबमिट करा आणि तुमचा अर्ज व्हेरीफाय करून घ्या, जेणेकरून तुम्ही पात्र व्हाल आणि पुढचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। तर ही महत्त्वाची अपडेट आहे, ई-केवायसी पोर्टलवरती सुरू होणार नाही आहे। त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलीच नाही आहे अशा लाडक्या बहिणींचा मात्र आता मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यांनी देखील त्यांच्या जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास कार्यालयामध्ये व्हिजिट करायचं आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। नोव्हेंबर डिसेंबर हप्ते पात्र झाल्यानंतर मिळणार आहेत आणि जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा याच आठवड्यामध्ये होणार आहे। त्यामुळे या कालावधीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींना देखील लाभ मिळू शकतो। फक्त एवढंच आहे की शासनाने ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता आले नाही आहे त्यांना सर्वप्रथम पात्र करावा आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो वितरित करावा, ही मात्र एक महत्त्वाची गोष्ट शासनाने लक्षात घेऊन हप्ते वितरण करायला पाहिजे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हप्ते वितरणाची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।